नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 31 जुलै 2026 रोजी आपला टमाटो प्लॉट 60 ते 62 दिवसाचा कंप्लीट झाला आहे. ही आपल्या प्लॉटची सेटिंग ही पहा. 31 व 30च्या मध्यरात्रीपासून फुल पाऊस झाला आहे आपल्याकडे व आपण 2 दिवस झालं फवारणी कोणतीही घेतली नाही. आज आपण टमाटो प्लॉटला फवारणी पावसामुळे घेणार आहोत. आज चांगली उघडीक दिलेली आहे, पण आभाळही भरपूर आहे. तरी आपल्या प्लॉटवर लेट ब्लाइट अर्ली ब्लाइट येऊ नये म्हणून आज आपण फवारणीमध्ये घेणार आहोत ब्लू कॉपर एक 500 ग्रॅम, हे आपण घेतलं आहे ब्लू कॉपर 500 ग्रॅम. व ब्लू कॉपरला जोडी घेणार आहोत आपण कासोबी 500 मिली. ब्लू कॉपर आणि कासोबीचे एकदम बेस्ट कॉम्बिनेशन आहे. कासोबी जीवनजन्य करप्यावर व बॅक्टेरियल ब्लाइटवर एकदम चांगले काम करते. ह्याच्यामध्ये कासुगामायसिन 3% आहे मॉलिक्यूल आणि ब्लू कॉपरमध्ये कॉपर ऑक्सीक्लोराइड 50% आहे. ह्या दोन्हीचे कॉम्बिनेशनमुळे लवकर येणारा करपा, उशिरा येणारा करपा आणि जीवनजन्य जी पॉट पडतात त्या डागाला ही एकदम प्रभावीकारी फवारणी आहे. आपण STPच्या साहाय्याने आज ह्या प्लॉटला फवारणी घेणार आहोत. आपण एवढ्यातच ह्या प्लॉटला फवारणी घेतली आहे. ही पहा आपल्या प्लॉटची सेटिंग, जबरदस्त सेटिंग झालेली आहे. इतका पाऊस असून सुद्धा रिमझिम सारखं स्वरूपामध्ये व वर फुल सेटिंग व फळ सेटिंग ही चांगली आहे. ती पहा पलीकडच्या काकरीची एकदम चांगल्या स्वरूपात सेटिंग झाली आहे. आपण आज ह्या प्लॉटला ब्लू कॉपर व कासुबीचे कॉम्बिनेशन घेतले आहे. आपणास कासुबी व ब्लू कॉपर जर नाही भेटले तर धानुका कंपनीचेच कोनिका म्हणून एक प्रोडक्ट येते, तेही चांगले आहे. करपा, लेट ब्लाइट, अर्ली ब्लाइट व हे आपल्या फळावर जी पॉट पडतात त्यासाठी धानुका कंपनीचे कोनिका ही प्रोडक्ट ही चांगली आहे. ते बी वापरले तरी काही हरकत नाही. जर तुम्हाला कासुबी नाही भेटली तर ब्लू कॉपरसोबत तुम्ही ट्रिप्लोसायक्लिन घेऊ शकतात. ब्लू कॉपर नाही भेटलं तरी आपण कोसाईट 2000 व ट्रिप्लोसायक्लिन घेऊ शकतात. कोसाईटसोबत दुसरं उत्पादन बी घेऊ शकतात आपण कासुबी. असे भरपूर कॉम्बिनेशन आहेत आपल्याला ह्या वातावरणामध्ये घेण्यासाठी व आपल्या टमाटो प्लॉटला फवारणी ह्या वातावरणामध्ये घ्यावीच लागते. 30 जुलैच्या रात्रीला भरपूर पाऊस झालेला आहे. ही पहा आणखीनही प्लॉटमध्ये पाणी आहे. अशा चिखलामध्ये फवारणी घेतली आहे आपण STPच्या साहाय्याने. हाच जर पाऊस एक आणखीन 4 ते 5 दिवस लगातार जर राहिला तर मेच्या जेवढ्या लागवडी होत्या पहिल्या तेवढे माल संपून जातात व ह्या प्लॉटला एक 10 ते 15 दिवसात ज्यांचे प्लॉट चालू होणार आहेत त्या प्लॉटला एकदम व्यवस्थित भाव मिळेल याची फुल शाश्वती आहे. त्यामुळे आपापल्या टमाटो प्लॉटची काळजी घ्या व फवारणी नियोजन व ट्रिपचे नियोजन एकदम चांगले करावे. हा आपला संपूर्ण टमाटो प्लॉट